प्रश्न आहे तुम्हा सर्व सुजाण नागरिकांना मला तो विचारायचा आहे की एखादा ऍक्सिडेंट झाल्यानंतर जर वाहन चालकाची गलती असेल तर तुम्ही त्याला पार धम मारता, इव्हन त्याला डायरेक्ट त्याचा जीवानिशी देखील जावं लागतं मित्रांनो. तर मला सांगा की ड्रायव्हरची चुकी नसेल तरीही तुम्ही त्याला मारता, तुम्ही त्याला पोलिसांच्या स्वाधीन का करत नाही? हा तुम्हा सर्व सुजाण नागरिकांना माझा प्रश्न आहे. आणि कमेंट करून नक्की सांगा की का असं वागताय तुम्ही आमच्या ड्रायव्हर लोकांसोबत. प्रत्येक ड्रायव्हर दारू पितोय हे होत नाही, किंवा सुजाण नागरिकांनो हे होत नाही प्रत्येक ड्रायव्हर दारू पितोय, तो पहिलंच त्याच्या मानसिक टेन्शन मध्ये असतोय हो. आणि मी असंख्य अशा रील बघतोय किंवा व्हिडिओज बघतोय, त्यामध्ये त्या ड्रायव्हरला पार जीवानिशी मारल्या जात आहे. खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तो त्याचं सर्व कुटुंब धारेवर ठेवून त्या गाडीची व त्या गाडीत भरलेल्या मालाची सर्व स्वतःच्या जीवापेक्षा देखील जास्त काळजी घेतो. तो कशावरनं समोरच्या गाडीला जाऊन ठोकल किंवा एखाद्या बाईकवाल्याला उडवल, त्याचा देखील प्रॉब्लेम असू शकतो ना. हे वाहन आहे, कळलंय का तुम्हाला? हे वाहन आहे, हे देखील मानवनिर्मित आहे आणि याच्या देखील काही पाबंद आहे. ब्रेक फेल होऊ शकता, गिअर एखाद्या वेळेस गिअर फेल होऊ शकतो, समजून घ्या. कारण की काय व्हायला लागलं माहितीये का, माणुसकी नावाची गोष्ट राहिलेलीच नाहीये. ड्रायव्हर पूर्ण रात्र गाडी चालवत आणतो. एक तर तो कंपनीत गेल्यानंतर तुम्हाला रिअल सांगतो आता मी, की सकाळी 9 वाजता जरी कंपनीत गेला ना तो गाडी भरण्यासाठी, तर त्याला कंपनी मटेरियल लोड करून इनवाईस वगैरे म्हणजे पेपर वगैरे त्या मालाचे सर्व देऊन कमीत कमी 4, 4:30, 5 वाजता कंपनीच्या बाहेर काढतात. आणि गाडी जशी कंपनीच्या बाहेर निघाली ना मित्रांनो, तसं समोरच्या कंपनीतनं कॉल चालू होऊन जाते. वाजतात काता काय काता काय काता काय, म्हणजे अर्जन्सी चालू होती, अर्जन्सी. आणि ड्रायव्हरला फोन देखील बंद करून ठेवता येत नाही. जो ड्रायव्हर इमानदारीने धंदा करतो ना ड्रायव्हर भावांनो, सुजाण नागरिकांनो, तर तो वेळेच्या आधीच माल देतोय कंपनीला. आणि त्या ठिकाणी जाऊन सुद्धा समोरच्या अनलोडिंग पॉइंटला पोहोचून सुद्धा त्याला सकाळी 9ला गेल्यानंतर तिथं इमर्जन्सी संपली मटेरियलची, मग त्या ठिकाणी ड्रायव्हरला वेट करावा लागतो, वाट बघावं लागते गाडी खाली होण्याची, म्हणजे रात्रीची झोप. आणि रात्री झोप येऊ नये म्हणून ड्रायव्हर भाऊ अक्षरशः अर्ध्या पोटावर जगतात हो, अर्ध्या पोटावर. जिथं त्याची भूक जी आहे ना 4 पोळ्यांची असेल ना, तर तो 2च चपात्या खातो. किती 2 चपात्या? आणि बाकी जीवन तर त्याचं सगळं चहावर, फक्त चहावर आणि 2 पोळ्यांवर त्याला पूर्ण रात्र काढावं लागते. आणि त्यातल्या त्यात तुम्ही त्याला पार जीवानिशी मार. ही माणुसकी का खरंच? विचार करा, विचार करा. व तुम्ही देखील कोणासोबत चुकीचं वागलाय काय ड्रायव्हरांसोबत, तर वागू नका भावांनो. एवढीच तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती, त्याची मनस्थिती समजून घ्या. तर असं आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि फॉलो नक्की करा. MS-20 ट्रॅव्हल विथ RDM या चॅनलला पुन्हा भेटूया. तोपर्यंत सेफ राहा, सावध राहा, स्वतःची काळजी घ्या. पुन्हा भेटूया. तोपर्यंत रामकृष्ण हरी.